नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केलेले नाहीये तर कृपया आत्ताच करा, कारण आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करणं जरुरीचं आहे. ही समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था नेहमीच महिलांसाठी सक्रियपणे वेगवेगळे कल्याणकारी उपक्रम राबवत असते. त्यापैकीच काही उपक्रम सांगून झालेले आहे, जसे की आत्ता येणारे अपकमिंग मध्ये जे प्रशिक्षण लावणार आहे आपण, तर या आठवड्यामध्ये सप्टेंबर 7 पर्यंत आपलं एक ग्रेव्ही प्रीमिक्स प्रशिक्षण असेल. त्यानंतर 10 सप्टेंबर नंतर गरबा दांडिया प्रशिक्षण असेल. कारण गणेशोत्सव झाला, आता महिलांना चाहूल लागलेली आहे ती घटस्थापना दांडिया. दसऱ्यापर्यंत जे सगळ्यांना प्रत्येक महिलेला वाटतं दुसऱ्यांचं दांडिया किंवा गरबा पाहिल्यानंतर, अय्या मी अजून केलेलं नाहीये, मी दांडिया खेळू का, मला जमेल का, मला दुसरे नाव ठेवतील का, मला सोप्या दांडियाच्या स्टेप आल्या पाहिजे. त्यासाठी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचं आपल्याला 10 सप्टेंबर नंतर डेट सांगितली जाईल, दांडिया प्रशिक्षण असेल. चला, हे झालं प्रशिक्षणापुरतं. कारण तुम्हाला संस्थेमध्ये फॉर्म भरल्यानंतर आम्हाला काय संस्थेतून फायदा मिळणार, जसे की मीटिंगला आल्यानंतर ओळखी तर होतातच, संस्थेमधून ग्रुपांतर्गत व्यवसाय तर मिळतोच, वेगवेगळे प्रशिक्षण काही फ्रीमध्ये मिळतात, काही अल्प दरामध्ये मिळतात. तर आज आपण एक वेगळा विषय घेऊन, अतिशय एक निकडीचा विषय घेऊन तुमच्या समोर येत आहे मी, की व्यवसाय कमी भांडवलामध्ये कुठला व्यवसाय करू. मला व्यवसाय तर करायचा आहे, कमी भांडवलात करायचा आहे, कसा करू, किंवा मला सरकारी योजनाच माहिती नाहीये, तर त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. तर सरकारी योजना बऱ्याच जणांना माहिती असतं, प्रधानमंत्री योजना किंवा मुख्यमंत्री योजना, PMEGP, CMEGP किंवा स्टार्टअप लोन सरकारकडून महिलांना मिळतं. जसे की एक जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अस्मिता लोन मार्च महिन्यामध्ये बँकेने सुरू केलं होतं महिला उद्योजकांसाठी, जे मी स्वतःही घेतलेलं आहे, की त्याचं व्याजदर कमी आहे, प्रोसेसिंग फीज 0 आहे. तर ते SBI ची एक ते प्रोडक्ट आलेलं होतं. तर बऱ्याच वेळा आपल्यापर्यंत बँकेचे प्रोडक्ट येत नाही. का येत नाही? की तुम्ही संपर्कामध्ये राहत नाही. बँकेत बऱ्याच महिला स्वतः जात नाही, आपल्या मिस्टरांना पाठवतात, कंटाळा करतात. तर सगळ्यांना मी आव्हान करेन की बँकेमध्ये जात राहा, मॅनेजरला भेटा, आमच्या महिलांसाठी काही तुमचं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालंय का, काही स्कीम आल्या का गव्हर्नमेंटच्या, विचारत राहा. तर आजपासून ते बदल करा. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, स्टार्टअप लोन, मुद्रा लोन आपण ऐकलंय, PMEGP ऐकलंय, CMEGP ऐकलंय, विश्वकर्मा योजना आहे, वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहे सरकारने, पण आपण त्या घेत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जाऊन पण त्याची माहिती घेऊ शकता. आता महत्वाची गोष्ट, की जे मलाही कधी कधी माहित नसतं, अपडेशन मध्ये काय नवीन योजना आल्या, किंवा मला काही माहिती कमी पडते, की एक संस्था चालक म्हणून, संस्थापिका म्हणून महिलांपर्यंत माहिती पुरवत असताना मी काही कुठं कमी पडते का. तर त्याच्यानंतर मला असं कळालंय, की नवीन एक अन्नपूर्णा योजना जी आलेली आहे, की आपल्या संस्थेमध्ये फूड रिलेटेड काम करणाऱ्या, बिझनेस करणाऱ्या बऱ्याच महिला आहे. म्हणजे आपल्या अन्न पदार्थांच्या रिलेटेड व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खुश खबर आहे. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला बँकेकडून 50,000चं लोन मिळू शकतं. त्याला व्याजदरही कमी आहे, आणि अनुदान किती पर्सेंट आहे त्याची जरा व्यवस्थित खात्री करा. पण 50,000पर्यंत म्हणजे ठीक आहे, कारण केटरिंग बिझनेसला तेवढं खूप झालं स्टार्टअपसाठी. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट मला जी कळाली, एक कोयर योजनेअंतर्गत हस्तकाम, भरतकाम, विणकाम त्याच्यासाठी आपल्याला लोन मिळू शकतं. त्याला तर मी असं ऐकलंय की 75% अनुदान मिळतंय त्या वस्तू यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी. त्याची माहिती बँकेमध्ये जाऊन घ्या, सेतू कार्यालयामध्ये जाऊन घ्या. आणि आज मी ज्या 2 व्यवसायाबद्दल बोलणार आहे, तर खरंच जिथं जिथं जाते तिथं तिथं मला काय नवीन शिकता येईल, स्वतः व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी, किंवा ज्या व्यावसायिक महिलांचे प्रश्न, लघु उद्योजकांचे प्रश्न माझ्यापर्यंत येतात, तर त्यामधून मला असं कळतं की महिलांची गरज जी आहे, की कुठला व्यवसाय करू किंवा कमी भांडवलामध्ये कुठला करू. त्यासाठी मी आज ही महत्वपूर्ण माहिती देणार आहे. तर सहजच एक खरेदीला गेल्यानंतर एक सँडविच नेहमी आम्ही जे रविवार पेठेमध्ये घेतो, व्हेज सँडविचच्या गाडीजवळ थांबल्यानंतर मनात विचार आला, अतिशय कमी भांडवलामध्ये रोखमध्ये पैसा मिळतोय, छान असा हा व्यवसाय आहे. तर हा सँडविचचा व्यवसाय म्हणजे तुम्हाला फक्त एक गाडी लागेल, हातगाडी सारखी, जिथं तुम्हाला मटेरियल ठेवता येईल. आणि त्यामध्ये 2 जणांचीच गरज आहे आपल्याला, की ब्रेडचं कटिंग वगैरे करून त्यामध्ये स्लाइसेस ज्या बनवणार आहे व्हेजिटेबलचे, त्या स्लाइसेस टाकणं, एक जण ते पॅकिंग करून देणं किंवा कस्टमरला देणं आणि पैसे घेणं. तर 2 माणसांमध्ये कमी भांडवलामध्ये हा, मी तर सांगते एक मॅक्झिमम 20-25 हजारामध्ये पण हा व्यवसाय उभा राहू शकतो. नक्कीच याचा विचार करावा, कारण लोक हेल्थ अवेअरनेस लोकांमध्ये जास्त झाली, तर सँडविचकडे प्रेफरन्स जास्त वाढलेलं आहे. म्हणजे एक हेल्थच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या महिलांचं म्हणा, पुरुषांचं.
तर हा चालणार आहे आणि 2-2 तासच काम करायचे तुम्हाला, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. आणि जिथं गर्दीचं ठिकाण आहे तिथं ही हातगाडी आपण लावू शकता. दुसरा व्यवसाय जो सांगणार आहे तो पण मस्त आहे एकदम, की एखादा आपण टेम्पो असतो हलता फिरता, तर त्या टेम्पोमध्ये जर आपण मिसळ किंवा इडली, म्हणजे स्नॅक्समध्ये तुम्ही मिसळ ठेवू शकता, इडली ठेवू शकता, पोहे ठेवू शकता. तर आता मी तर आमच्या एरियामध्ये एक बर्गरची गाडी पाहते. तर ते पण अतिशय सुंदर सर्व्हिस आहे. छान बर्गर बनवून मिळतात तिथं, इन्स्टंट मिळतात. तर तुम्ही असं नाश्त्याचे 2-2 तासच सकाळी आणि संध्याकाळी काम करायचंय. मूव्हेबल आहे टेम्पो का? तर त्या टेम्पोमध्ये तुमचं सामान सगळं व्यवस्थित राहील. कुठं पाऊस आला काय भिजणार नाही. टेम्पोचं शटर पाठीमागच्या बाजूने ओपन करून तुम्ही तिथून सर्व्हिस देऊ शकता. आणि तुमची टेस्ट एकदा ग्राहकांना आवडल्यानंतर, समजा आमच्या एरियामध्ये, भोसरी एरियामध्ये, MIDC मध्ये पण भरपूर लोकांचा UP आहे, बाकीचे आहे, वर्कर येतात. तर त्यांना पण सकाळी नाश्त्याचे घरून कधी-कधी घाईघाईमध्ये मिळतात. निघतात तर त्यांना नाश्त्याची गरज असते. तर असा व्यवसाय आपण करू शकता. हा पण कमी भांडवलामध्ये आहे. टेम्पो भाड्याचा घेतला तरी चालेल तुम्ही. महिनाभराचं भाडं ठरवून घेतलं आणि तिथं पण 2 लोकांमध्ये हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. पार्टनरशिपमध्ये करायचा असेल 2 महिलांनी तरी चालतोय. बचत गटाच्या नावाने चालू केला तरी चालतोय. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000चं लोनही मिळेल त्याच्यासाठी. आणि यंत्रसामग्रीसाठी म्हणाल तर अजून जर तुम्हाला लोन पाहिजे, PM-EGP, CM-EGP मध्ये तुम्ही जाऊ शकता. पण आज जे मी महत्त्वाचे तुम्हाला व्यवसाय सांगितलेले, तर त्यावर नक्कीच तुम्ही विचार करा. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर स्वतः याच्यावर विचार केलं, तर हा व्यवसाय उभा राहू शकतो. पण हा व्यवसाय उभा राहिला, मग नंतर ग्राहकच आले नाही, मला कंटाळा आला, आज पाहुणे आले, आज गाडी बंद, असं कधीच करायचं नाही. कुठल्याही व्यवसायामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य महत्त्वाचं असतं. पंक्च्युअलिटी, वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं असतं, कारण त्याच वेळेला लोक तुमची वाट पाहतात. वेळ निघून गेल्यानंतर लोक दुसरीकडे जातात. इथं फास्ट जनरेशन आहे. तू नाही तो और सही, तुम्ही नाही तर दुसऱ्या हातगाडीवर जातील, तुमचे ग्राहक वळतील. आणि वेळेला महत्त्व द्या आणि किंमत वाजवी ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी व्यवस्थित ठेवा. तुमची टेस्ट जर व्यवस्थित असेल तर नक्कीच लोक कुठं कुठं तुम्हाला शोधत येतात. तर नक्कीच याचा तुम्ही सकारात्मक विचार करा. धन्यवाद.